नमस्कार, मी होममेड फूड वैशाली तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला कांदा पोहा बनवून दाखवत आहे। कांदा पोहा बनवायला सुरू करूया चला। त्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची, हे बघा शेंगा आणि हे फुटाणे। हे बघा पोहा, 2-3 नमुन्याचा पोहा असते। हे आमचं जरा मीडियम मध्ये आहे पोहा। कढई गरम झाल्यानंतर तेल ओतायचं। तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायचं, नंतर जिरा टाकायचं, मिरची टाकायचं। जास्त फ्राय करून घेऊ नका, थोडासारखं मीडियम मध्ये। तुम्हाला कढीपत्ता पाहिजे असेल तर घालू शकतो, नाहीतर स्किप करा। हे बघा बारीक चिरलेला कांदा जरा जास्त घ्या, टेस्ट छान येते म्हणून। त्यानंतर टोमॅटो टाकायचं। तुम्हाला आंबट जास्त आवडले तर घालू शकतो। हे बघा शेंगा टाकायचं। तुम्हाला जर शेंगा अगोदर भाजून घ्यायचं असेल तर भाजून घ्या। त्यानंतर फुटाणे घालायचं, मिक्स करून घ्या। हे बघा जरा हळद टाकायचं। त्यानंतर थोडंसं सॉल्ट टाकायचं। सॉल्ट जरा जास्त घालायचं नाही, थोडंसं घाला। तुम्हाला पाहिजे असेल तर टेस्ट करून बघा, त्यानंतर आणि जरा घाला। मिक्स करून घ्या। ऑलरेडी मी पाणीमध्ये भिजवून ठेवलेला पोहा आता टाकायला बघा। पोहाला जास्त प्रेस करायचं नाही, कारण प्रेस केला तर तुटते पोहा आणि चिपचिप होणार म्हणून। तुम्हाला जर वल्ल खोबरं किसून टाकायचं असेल तर टाकू शकतो, आणि लिंबू आता घालायचं असेल तर घाला, नाही तर नंतर घाला चालेल। हे बघा कसं मोकळं झालं पोहा। लय जास्त प्रेस करायचं नाही, आणि गॅस लो फ्लेममध्ये ठेवा। मी घरात असल्यावर इव्हनिंगच्या टाईमला 10 मिनिटांमध्ये वेज कटलेट आणि गरमागरम अद्रकवाली चाय करतो। तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घालतो। हे बघा, तुम्हाला जर शुगर पाहिजे असेल तर घालू शकतो, नाहीतर स्किप करा। कढीपत्ता आणि कोथिंबीर घालायचं असेल तर घालू शकतो, नाहीतर स्किप करा चालेल। हे बघा कसं मोकळं झालं पोहा। जास्त प्रेस करायचं नाही, कारण तुटते पोहा म्हणून। हे बघा पोहा रेडी झाली आमचं। काय सुगंधित वास सुटले। तुम्हाला जर लिंबू पाहिजे असेल तर घालू शकतो, टेस्ट मस्त येते बघा। हे व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि दुसऱ्यांना शेअर करा। मला नेक्स्ट व्हिडिओ करायला तुमचं सपोर्ट होतंय। थँक यू।